ठरलं. तर या मालिकेच्या आजच्या भागामध्ये अर्जुनने आता अस्मिताच बाळ हे बेडवर ठेवलेलं आहे आणि तो उशी आणायला जरा बाजूला गेलेला आहे. तेवढ्यात सायली बाळासाठी दुधाची बॉटल घेऊन येते आणि दरवाजात उभी असते. तोच तिला समोर बघून धक्का बसतो, कारण बाळ खूप कडेला आलेला आहे आणि बाळाने एक झेप घेऊन तो अगदी बेडच्या खाली पडणार. तोच सायली जोरात येते आणि अर्जुनला म्हणते की लक्ष कुठे आहे तुमचं, आणि घाईने ती बाळाला उचलते. अर्जुन आता उशी घेत असतो आणि ती बाळाला शांत करते. हो, आणि अर्जुन ओरडते, तो जर पडला असता तर. त्यावेळेस आता अर्जुन सुद्धा मित्रांनो खूप घाबरलेला आहे बर का, आणि तो म्हणतो की मम, आणि परत शांत आवाजात म्हणतो की मी उशी ठेवायला तेथे उशी घेत होतो. त्यावरती सायली म्हणते की बाळाला कोणी असं बेडच्या कडेला कोणी ठेवतं का? मी तुम्हाला दोन्ही बाजूने उशी लावायला सांगितल्या होत्या. मग इतकी साधी गोष्ट सुद्धा तुम्हाला का कळली नसेल? अर्जुन विचारतो की बाळाला काही झाले तर नाही ना, तो ठीक तर आहे ना? त्यावरती सायली म्हणते की अहो आता काही झालेले नाही, पण यापुढे काळजी घ्या बाळाला, असं कडेला झोपू नका. त्यावरती अर्जुन म्हणतो की मी तुला अगोदर सांगितलं होतं, मला ही जबाबदारी नाही झेपणार, तरी सुद्धा तू बाळाची जबाबदारी माझ्यावर सोडून गेली. बघ, मी तुला सांगितलं होतं मला नाही झेपणार. त्यावरती सायली म्हणते की अहो प्रत्येकाला येतच नसतं, पण त्या गोष्टीची सवय करून घ्यावी लागते, तेव्हा कुठे जमत असतं. त्यावरती अर्जुन आता खूपच घाबरलेला आहे आणि तो स्पष्ट म्हणतो की सायली हे बघ, मला अशी सवय वगैरे लावून घ्यायची नाही, आणि आता जर बाळाला काही झालं असतं तर अस्मिताला काय उत्तर दिलं असतं बरं मी माझ्यामुळे असं म्हणणार. तोच सायली म्हणते की हे बघा इकडे या, शांत बसा इथे. अर्जुन बेडवर बसतो. सायली बाळाला अर्जुनच्या मांड्यावर देते. मांडीवर दिल्यानंतर आता ती खुळखुळ घेते आणि वाजवत असते. आता तो बाळाला शांत करत आहे. सायली शांतपणे आणि अगदी शांतपणे समंजसपणे समजावते की हे बघा, तुम्ही काहीच करू नका, फक्त बाळाच्या इवल्यांच्या डोळ्यांकडे पहा आणि त्याच्या ह्या छोट्या छोट्या हातांकडे बघा, आणि मग बाळ समजण्याची भीती आहे ना सांभाळण्याची तुम्हाला खरंच कधी तुमच्या मनातून निघून जाईल हेच नाही कळणार. आणि हे बघा, तुम्ही मनातल्या मनात हे अगदी सांभाळता म्हणजे तुम्ही अशी भीती बाळगली आहे, तुम्हाला कधीही बाळ सांभाळता येणार नाही म्हणून हे असं होतं. आणि एकदा की बाळ मांडीवर आले तर सगळं काही आपोआप जमतं. तेव्हा आता सायली बाळ अर्जुनच्या हातामध्ये बाळाच्या दुधाची बॉटल देते आणि हे बघा घ्या, आणि हे बघा घ्या, व्यवस्थित जमेल, तुम्हाला काही घाबरू नका असं समजावते. आणि मनात आता खुशून म्हणते, नशीब यांनी बाळाला मांडीवर तरी घेतले नाही तर. बाळाला सांभाळण्याची भीती यांच्या मनामध्ये कायमच दडून बसली असते. तेव्हा अर्जुन मात्र सायलीकडे बघत मनात म्हणतो की बायको, तू कितीही प्रयत्न कर पण तरी सुद्धा बाळाला सांभाळण्याची माझ्या मनातील भीती कधीही कमी नाही होणार, कारण मी असं कोणत्याही आता ह्या जबाबदारीसाठी तयार नाही. आणि तेवढ्यात कल्पना सायलीला आवाज देते. सायली म्हणते की आले ना आई? तर लगेच अर्जुन म्हणतो की याला सुद्धा घेऊन जा. त्यावरती सायली म्हणते की हो, घेऊन जाते. आणि ती बाळाला आपल्या कडेवर घेते. सोनू माझं बाळ पिलू, आणि दुधाची बॉटल घेऊन ती आता जायला निघते आणि अर्जुनला विचारते की तुम्ही ठीक आहात ना? अर्जुन आता पूर्णपणे घाबरून गेलेला असतो आणि तो म्हणतो की हो, आता मी ठीक आहे. तर सायली आलेच, मी बोलून बाळाला घेऊन जाते. आणि चला, आजीने बोलावलं, चल बाळा चल. छान असे बाळाशी गोड गप्पा करत आहे. परंतु इकडे अर्जुन तर अजूनपर्यंत त्याचा चेहरा गंभीरच आहे. तो परत बाळाला सांभाळणार नाही अशी भीती त्याच्या मनातच आहे आणि नाही करतोय. त्यानंतर आता सायली ताईंनी जो काही आंबा घालून शिरा केलेला आहे तो विमल मात्र कल्पनाला म्हणते की वहिनी, बरं झालं तुम्ही आलात, आणि हा सायली ताईंनी बनवलेला शिरा आहे, तो जरा मात्र चाकून बघा. तेव्हा आता कल्पना शियाचा एक घास खाते आणि खूपच मस्त झालेला आहे असं म्हणते. तेव्हा आता तेवढ्यात प्रताप तेथे येतो. प्रताप विचारतो
की काय काय बनवलं विमल म्हणजे कल्पना इतकं चवीने खात आहे. तर त्यावरती कल्पना म्हणते की विमलने नाही सायलीने आम्रशिरा केलेला आहे, खूपच छान बनलेला आहे. तेव्हा आता प्रताप म्हणतो की हो का, आणि प्रताप सुद्धा आता शियाचा एक घास घेतोय खाल्ल्यानंतर म्हणतो की हो खूपच छान, फारच छान झालेला आहे आणि अगदी प्रतिमाच्या हातची चव आहे असं म्हणतो. आणि तेवढ्यात तेथे सायली येते. सायली विचारते की आवडला ना शिरा. कल्पना म्हणते की अगं तू जर एखादा पदार्थ केला आणि तो आम्हाला नाही आवडला असं कधी झालेलं आहे का बाळात. यावरती सायली म्हणते की आई खरं तर मी या पद्धतीने आंब्याचा शिरा करवत नाही, परंतु मला प्रतिमातेनेच बनवायचं शिकवलेलं आहे. तेव्हा प्रताप म्हणतो की हो आमच्या लक्षात आलं, तोंडात जेव्हा घास ठेवला ना तेव्हा चव कळाली. तेव्हा आता सायली विमलताईंना बशीमध्ये जरा थोडासा शिरा काढायला सांगते आणि म्हणते की खरं तर हा शिरा आज पूर्णाजींसाठी बनवलेला होता. अश्विन भाऊजी म्हणालेत की पूर्णाजीची शुगर जरा नॉर्मल आहे म्हणून त्यांच्यासाठी खास केलेला आहे. तेव्हा कल्पना म्हणते की होग आणि पूर्णाई तुला आत्ताच आवाज देत होत्या नाश्ता घेऊन ये असं म्हणत होत्या. त्यावरती सायली म्हणते की विमलताई पटकन आता बशीमध्ये शिरा घ्या आणि त्यावर आंब्याच्या खोडी सुद्धा घाला, मी त्यांना घेऊन जाते. त्यावरती आता प्रताप विचारतो की सायली तू आंब्याचा शिरा बनवलेला आहे आणि त्यावरती आंब्याच्या खोडी ठेवून तू पूर्णाईला देणार आहे का. सायली म्हणते की हो, कारण त्यांना तसं आवडतं ना. त्यावरती प्रताप विचारतो अग पण सायली हे तुला कसं माहिती. कल्पना सुद्धा विचारते जेव्हा तन्वी लहान होती तेव्हा जर आता आंब्याचा शिरा घरामध्ये बनला तर ती हट्टाने आणि स्वतःच्या हाताने मात्र आंब्याच्या खोडी आहे तर त्या शियावरती घालायची आणि ते सगळं पूर्ण नेऊन द्यायची. पण सायली हे सर्व तुला कसे कळाले बरं. तेव्हा आता सायली म्हणते मला यांनी तर. प्रताप म्हणतो की हो आमच्या लक्षात आलं सायली, तुला हे नक्की अर्जुनने सांगितलं असे. तेव्हा आता सायलीला असं म्हणायचं असतं की मला यांनी सुद्धा नाही सांगितलेलं, परंतु आता ती फक्त म्हणते की मला यांनी. आणि तेवढ्यात पूर्णही त्यांना तन्वीला आवाज देते म्हणजे सायलीला, तन्वी माझ्यासाठी नाश्ता घेऊन ये बरं. तेव्हा सायली लगेच पूर्णाईला आवाज देते की हो पूर्णाई आणते. आणि सायली मनात विचार करते की यांनी तर मला आतापर्यंत ह्या पूर्णाई मात्र शियावर आंब्याच्या खोडी घेऊन घालतात तर ते कधीही सांगितलेलं नव्हतं. हे सगळं मला कसं सुचलं असेल बरं. मुळात म्हणजे पूर्णा आजीला आंब्याचा शिरा आवडतो हेच मला मुळातच माहिती नाही, पण हा सर्व घाट मी घातलास कसा आणि पुन्हा एकदा हा योगायोगच असेल. मी उगाच भलताच विचार करते म्हणून सायली स्वतः त्याला सावडते. तेव्हा सायली बाळाला कल्पनाकडे देते. कल्पना छान बाळाशी गप्पा करत असते. पण आजीसाठी शिरा बनवलेला आहे. शिरा घेऊन चालली मामी. तेव्हा सायली शिरा घेऊन पूर्ण आजीच्या रूममध्ये जाते. तर विमलताई म्हणतात की हो ना, हे बघा ना कल्पनाताई, सायलीताई किती तन्वी असल्याचं अगदी मनापासून वागण्याचा प्रयत्न करतात आणि हे सगळं त्यांना अगदी चांगल्या प्रकारे जमत सुद्धा. त्यावर आता प्रताप म्हणतो की हो ना, देव करू आणि तिचे हे प्रयत्न यशस्वी हो. त्यावर आता कल्पना म्हणते की हो ना, आणि पूर्णा आजी सुद्धा शिरा बघून खूपच खुश होतील. आपण आता एक काम करू, त्यांच्या खोलीकडे जाऊन बघूयात की काय होते ते. तेव्हा प्रताप म्हणते की हो चला. तर कल्पना आता विमलला म्हणते की तू बाळाला अस्मिताकडे नेऊन दे. आणि विमल आता बाळाला घेऊन अस्मिताकडे जातच असते आणि बाळाबरोबर गप्पा धाती करत आहे. पुढ्यात चैतन्य तेथे येतो आणि चैतन्य म्हणतो की हॅलो विमलताई. विमलताई म्हणतात की अर्जुन दादा तिकडेच आहे त्यांच्या रूममध्ये. त्यावरती चैतन्य म्हणतो की माझं काम हे अर्जुनकडे नाही, माझं काम आहे अस्मिताकडे. अस्मिताई कुठे आहे. त्यावरती विमलताई म्हणतात की हो ना, त्या सुद्धा त्यांच्या रूममध्येच आहे आणि बाळाला घेऊन मी तिकडेच त्यांच्याकडे जात होते, तुम्ही नेतात का. तेव्हा चैतन्य लगेच बाळाला खुश होऊन घेतो. अगदी बाळाशी गोड गप्पा करत चैतन्य विमल
ताईंना अगदी छान असे गप्पा करत म्हणतो की ॲक्च्युली मला मगाशी बाळाचाच फोन आला होता आणि तो म्हणतो की चैतन्य मामा तू कधी भेटायला येणार आहे बरं, आणि बाळाशी तू छान गप्पा करत त्याला अस्मिताच्याकडे रूमचेकडे घेऊन जातो. त्यानंतर इकडे सायली पूर्णाजीला शिरा आणून देते आणि पूर्णाजी आता शियाचा एकच घास खाते आणि म्हणते की हो खरंच अगं तन्वी, अगदी तुझ्या आईच्या हातची चव आहे. त्यावरती सायली विचारते की आईच्या हातची चव म्हणजे? पूर्णाजी म्हणते की प्रतिमाग आणि अशा आंब्याच्या शियावर जर आंब्याच्या खोडी टाकून आणल्या तर. सायली म्हणते की तुला खूप आवडतं हो की नाही. दोघी आता खूप खुश असतात. सायली म्हणते की मला माहिती आहे लहानपणी जेव्हा आता मामीनी शिरा बनवलेला आहे तर त्यावर मात्र असे आंब्याच्या खोडी टाकून मी तुला आणून द्यायचे हो की नाही. त्यावरती आता पूर्णराजी म्हणते की हो ना, आणि घरात कोणताही गोड पदार्थ जर बनला तर सगळ्यांच्या नकळत मात्र तुम्हाला आणून द्यायची, आणि ते आपलं टॉप सिक्रेट होतं. दोघी छान असे गप्प करत एकमेकींशी हसत आहे तेव्हा आता सायली मनात म्हणते की पूर्णाजी मला माहिती नाही, मी तुमच्या समोर तन्वी असल्याचं नाटक करत आहे, त्यामुळे तुम्हाला बरं वाटेल की नाही, पण हे बघा मी जे काही करते ना ते सगळं काही मनापासून करते. आता कल्पना प्रताप हे दाराश येतात. त्या दोघींच बोलणं ऐकत असतात. पूर्णाजी विचारते की तू मात्र माझ्या मनासारखा शिर बनवलेला आहे, मग तुला काय गिफ्ट हवं आहे बरं. त्यावर सायली म्हणते की अगं पूर्णाजी, तुला अजून काय काय खायचं आहे ना ते फक्त तुम्हाला सांगत राहा, मी तुला ते करून देईल, फक्त इतकंच गिफ्ट हवं आहे. आता पूर्णाजी म्हणते की अगं असं नाही, काहीतरी नक्की तू मागायलाच पाहिजेल, आणि हे बघ अगं माझं जे काही आहे ना ते सगळं नातवंडासाठी आहे, तसं फक्त निमित्त आहे बास, बाकी काही नाही. आणि बाग बघू सायली, तुला काय हो आहे. तेव्हा प्रताप आणि कल्पना अगदी खुश होऊन मन लावून ऐकतात. त्या दोघांनाही हसू येत असतं दोघींच्या त्या गप्पा ऐकून. तर सायली आता पूर्णाजीला म्हणते की पूर्णाजी, अग मला तुझी साडी हवी आहे, देशील का तुम्हाला साडी. तेव्हा आता पूर्णाजी डोक्याला हात लावते आणि म्हणते की साडी बांधण्यासाठी तू आता लहान आहेस का आजी. मी बघ ना किती छान चित्र काढलं, मग मला तुझी साडी देना नेसायला असं म्हणायला तू लहान तन्वी आहेस. दोघी आता छान गप्पा करत आहे आणि आता पूर्णाई म्हणते की अग अशा काठा पदराच्या साड्या कुठे तुम्ही नेसतात, काव आणि वापरलेली साडी कशाला. मी तुला नवीन साडी आणून देते. सायली म्हणते की नाही पूर्णाजी, मला नवीन साडी नकोय, मला तुझी वापरती साडी हवी आहे. पूर्णाजी म्हणते की लहानपणी माझी साडी नेसून तू घरभर फिरायची, मग तस आता करणार आहे का. तेव्हा सायली म्हणते की तुझी साडी नेसून मिरवेल मी पूर्णाजी, तुझ्या साडीतून मिळणारा मायेचा ओलावा मी पुन्हा एकदा अनुभवेल, तुझ्या पदरात असणारी उब अनुभवेल, आणि ही साडी नेसल्यानंतर तुझा आशीर्वाद मला माझ्याबरोबर असल्यासारखं वाटेल. आणि हे सगळं काही ती लहानपणीच बोलून जाते. कल्पना आणि प्रताप तर ऐकतच असतात आणि त्यांना तर आश्चर्यच वाटतं, ही सगळं काही अगदी भूतकाळातील गोष्टी तन्वी सारख्या कसे बोलत आहे, एकदम असं परफेक्ट. त्यावरती आता पूर्णाजी म्हणते वेडी ग वेडी माझी सायली, आणि हे बघ तुला जी साडी हवी असेल ना ती घे, ते पण अगदी हक्काने घे. आणि कुठली साडी तुला हवी आहे बरं. तेव्हा आता सायली थोडीशी गंभीर होते आणि म्हणते की साडी. तर पूर्णाची म्हणते की अगं तू असं का बघतेस, मी वापरलेली साडी तुला हवी आहे असं तोच म्हणाली ना आता, आणि ज्या कपाटातून घे. सायलीला हेच कळत नसतं. सायली आता विचारात पडते की माझ्या नकळत मात्र मी काय बोलून गेले असेल, आणि काहीच मी ठरवत नाही, काही माझ्या मनात सुद्धा नाही, तरी सुद्धा मी तन्वी सारखं का वागत असेल, तन्वी सारखं का घडत असेल माझ्याबरोबर. सायली आता पूर्णाजीच कपाट उघडते, त्यातून तिची आवडती साडी घेते. ती साडी एक तिला फारच आवडते, ती मात्र आता आपल्या उराशी धरते आणि ती साडी खोशत आता बाहेर काढते आणि कप्ट बंद करते. प्रताप आणि कल्पना
तर बघतच असतात सायली आता पुन्हा पूर्णाजी जवळ येऊन बसते, विचारते की पूर्णाजी मी ही साडी घेऊ का? तेव्हा पूर्णाजी म्हणते की अगं घे की, आणि बघ अगं या साडीमुळे तुला फक्त माझंच नाही तर तुझ्या आजोबांचा सुद्धा आशीर्वाद मिळेल, कारण ही साडी मात्र त्यांनी एकदा मला दिवाळीला भेट म्हणून दिलेली होती आणि यावेळेस ते मला म्हणाले होते की ही साडी झाल्या म्हणजे साडी जेव्हा आपल्याला नात होईल ना, तर ती झाल्यावर तू तिला दे. सायली म्हणते की खरंच? पूर्णाजी म्हणते की हो खरंच. आणि त्यावेळेस मात्र मी खूप हसले होते आणि खरंच फार दूरच बोलतात तुम्ही, असं मी त्यांना म्हणाले होते, कारण जेव्हा आपल्याला नात होईल तेव्हा फॅशन बदललेली असेल, आवडी निवडी सुद्धा बदललेले असतील. आणि त्यावेळेस ते ठामपणे असे म्हणाले होते की आपली नात इतकी गुणी असेल, स्वतःहून ही साडी मागेल आणि याची किंमत आपल्या नातीला कळेल. आणि बघ त्यांचे म्हणणं आज खरं ठरलं. सायलीला खूपच आनंद होतोय. प्रताप आणि कल्पना सुद्धा अगदी खुश होते. सर्व ऐकत आहेत आणि बघत आहे. पूर्णाजी म्हणते की ही साडी तू नेस, तुला खरंच ही साडी खूप सुंदर दिसेल. तेव्हा सायली म्हणते की पूर्णाजी अग मला माहिती नाही की मी तुझ्या इतकी सुंदर आहे की नाही, परंतु तुझी ही साडी मला नक्की सुंदर बनवेल. तेव्हा आता हे सर्व ऐकून प्रताप म्हणतो की बघ ना कल्पना, आपल्याला माहिती आहे की सायली हे सर्व नाटक करत आहे. कधी तर तिच्याकडे बघून असं वाटतं की खरंच लहानपणीची ही गोड नवी परत आलेली आहे. तर तेव्हा कल्पना म्हणते की हो ना, आणि पूर्ण इकडे बघा सायली, तन्वी आहे म्हणून त्या किती आनंदात आहे. तर पूर्ण मात राता आपल्या सायलीची दृष्ट काढते. सायली खूपच खुश होते, म्हणते की आता सायलीने मात्र तन्वीच्या ज्या काही लहानपणीच्या छोट्या छोट्या गोष्टी आहे त्या नक्की अर्जुनकडे समजून घेतल्या असतील. तन्वी लहान असताना सुद्धा पूर्ण जिंकून अशा साड्या मागून घ्यायची. प्रताप म्हणतो की हो ना. कल्पना म्हणते की हे नक्कीच तिला अर्जुनने सांगितलं असेल. प्रताप म्हणतो की हो नक्कीच. आणि सायली पूर्णाई एकमेकी बरोबर छानच गप्पा करत आहे, एकमेकींच कौतुक करत. त्यानंतर आता इकडे जय चैतन्य अस्मीच्या रूममध्ये येतो आणि तो अस्मिताला समजावतो की हे बघ अस्मिता, ताई आपलं काय ठरलेलं आहे. बरं किती काही झालं तरी या सगळ्या गोष्टी मनाला लावूनच घ्यायच्या नाहीत. आणि हे बघ, तुला कधीही मन मोकळं करावंसं वाटलं तर तुला माहिती आहे अर्जुन, अश्विन आणि मी आम्ही तिघेही तुझ्या सोबत आहोत. त्यामुळे चल, बाकी काही काळजी करू नकोस. आणि तेवढ्यात दरवाजाकडून सचिन आत येतोय. सचिन मात्र आत आल्याक्षणी आता चैतन्यने अस्मिताच्या खांद्यावर हात ठेवलेला असतो. तो आता हे सर्व बघतोय आणि लगेच मोठा गैरसमज करतो आणि मुद्दाम लगेच पुढे येतो आणि म्हणतो की हे बघा, खरंच सॉरी बर का, मी तुम्हाला डिस्टर्ब केलं, कारण दार बंद होतं तेव्हाच मला कळायला हवं होतं की तुम्ही दोघं आतमध्ये असतील. आणि आय एम सॉरी अस मुद्दाम करतोय. अस्मिताला राग येतो. ती रागाने पाहत असते, कारण हे जे काही बोलतो ना ते संशयास्पद बोलतोय हे तिने ओळखलेलं असतं. आणि चैतन्यने सुद्धा. आणि हे बघा, तुम्ही दोघं जे काही करत होतात ना तर ते चालू ठेवा, मी बाहेर थांबतो. तेव्हा चैतन्य आणि अस्मिता दोघेही उठतात. चैतन्य म्हणतो की सचिन, तू काय बोलतोस? मी इथे फक्त बाळाशी खेळायला आलो होतो आणि मी निघतोय आता. त्यावरती लगेच चैतन्य म्हणतो की का निघतोस? अरे थांब ना जरा, रिलॅक्स, अगदी नेहमीच्या काने थांब. आणि हे बघ त्याचं काय आहे. चैतन्य, हल्ली मात्र माझ्या बेडरूममध्ये तूच मला जास्त दिसतो माझ्यापेक्षा. तेव्हा चैतन्याला फारच राग येतो. चैतन्य रागाने म्हणतो आणि परत तो स्वतःला शांत करतो आणि म्हणतो की हे बघ सचिन, तू काहीतरी गैरसमज करून घेतोय. अस्मिता सुद्धा रागाने जाता सचिनकडे बघते आणि तो अस्मिताकडे बघत म्हणतो की अरे गैरसमज कसला? गैरसमज नाही, आणि आता खरं काय आहे ते मला कळते. तेव्हा अस्मिता म्हणते की काय रे, तुझं डोक ठिकाण्यावर आहे का? कोणता सूर पकडला तू? आणि चैतन्याला मी लहानपणापासून ओळखते. अर्जुन आणि अश्विन सारखाच तुम्हाला आहे मानलेला भाऊ आहे तो माझा. तेव्हा सचिन लगेच हसतो आणि म्हणतो
की काय मानलेला भाऊ म्हणजे हे तर जगातील तुमचं खरंच खूप असं संशयास्पद नात आहे. मानलेल्या भावाच लेबल लावायचं आणि वाटेल ते करत सुटायचं का? पण तुमचं नक्की काय चाललेलं आहे ते मला आता बरोबर कळेल आहे. सचिन आता मुद्दाम त्या दोघांवर संशय घेत असतो, आरोप करत आहे. चैतन्याला फारच राग येतो आणि अस्मिताला सुद्धा, परंतु हा सचिन बोल आरोपवर आरोपच करत जात आहे. मी मूर्ख नाही असे बोलून तो आता बाहेर निघून जातो. तेव्हा आता अस्मिता चैतन्यला सॉरी बोलते. चैतन्य म्हणतो की तू का सॉरी म्हणते अस्मिता? ताई अस्मिता रागानेच म्हणते की बरोबर आहे, सचिनचे घाणडे विचार आहे ना, ते इथल्या इथेच ठेचायला हवेत. बाद झाला. आता अस्मिताला फारच राग येतो. ती चैतन्याचा हात धरते आणि चल असं म्हणते. चैतन्य म्हणतो की अस्मिता ताई, आणि आता मात्र ती सचिनच्या मागे ओरडत ओरडत येते की सचिन थांब, सगळेजण हॉलमध्ये आहेत. प्रताप, कल्पना, विमल. तेव्हा अस्मिता जोरात चैतन्याचा हात धरून आता सचिनला थांबवते आणि तो तोंडाला येईन ते आरोप करून निघून नाही जाऊ शकत. सगळ्यांच्या समोर अस्मिता सचिनला विचारते. सचिन सुद्धा आता खूपच ओरडतो, का जाऊ शकत नाही? अर्जुन, सायली हे सगळेजण खाली येतात दादा यांच्या आवाजाने. सचिन पुढे म्हणतो, वाटेल तसे आरोप करण्याचा ठेका आहे तो फक्त तुम्ही सगळ्यांनीच घेतलेला आहे का? अस्मिता पुढे त्याच्या समोर येते आणि म्हणते की तुझ्यावर कोणीही खोटे आरोप करत नाहीत. तू जे जे काही केलेलं आहेस, जे घाणेरड तू वागलेला आहेस ना, तर ते सगळेजण तुला ऐकवतात. आणि कसं आहे की कावी झालेल्या माणसाला सगळं काही जग पिवळं दिसतं, अगदी तसंच तुझं झालेलं आहे. त्यामुळे जगातील प्रत्येक माणूस हा तुला घाण दिसतो. तेव्हा आता प्रताप म्हणतो की एक मिनिट, तुम्ही शांत व्हा, नेमकं काय झालेलं आहे? तेवढ्यात सचिन म्हणतो, तुमच्या मुलीला विचारत आहे. सचिन लगेच म्हणतो की आवाज खाली. अर्जुनला फारच राग येतो. अर्जुन आता खूपच ओरडतो. तेव्हा आता सचिन म्हणतो की आवाज सगळ्यांनी खाली करायचा. तुमच्या नावाखाली मात्र तुझी बहीण आणि तुझा मित्र काय गुलछरी उडवतो ते बघायचा. तुझा मित्र काय दिवे लावतो ते डोळे उघडून बघ. तेव्हा आता सगळ्यांना मात्र खूपच राग येतो. अस्मिताला फारच राग येतो. अस्मिता म्हणते की हे बघ सचिन, तोंड बंद ठेव. त्यावरती सचिन म्हणतो की मी साक्षीला काय भेटलो तर तुम्ही सगळ्यांनी मला नको नको ते ऐकवलं, आणि त्यात म्हणजे तुझ्या ह्या अखेरला तू बहीण भावाच नाव देतेस का? अगं तू तुझ्यापेक्षा वयाने लहान आहे, याचा तरी विचार कर. त्यावरती आता अस्मिताला फारच राग येतो, कारण सचिन जे काही बोललेलं आहे ते चुकीचं बोलतोय आणि तो सगळं मुद्दाम बोलत आहे. तेव्हा अस्मिताला इतका राग येतो, इतका राग येतो की सनकणी ती सचिनच्या कानामागे ठेवून देते. आता सचिनला सुद्धा फार राग येतोय. सचिन म्हणतो की माझ्यावर हात उघडलास, मी तुझा नवरा आहे, तू विसरलीस का? आणि तेवढ्यात सायली म्हणते की हे तुम्ही कधी लक्षात ठेवलं म्हणून अस्मिता ताईंनी ठेवायचं. तेव्हा अस्मिता म्हणते की हो ना, म्हणूनच मात्र नव्याचा अधिकार हा दाखवतोय आणि असले घांडे संशय माझ्यावर घेतोय. तेव्हा चैतन्य सुद्धा आता भडकतो. चैतन्य म्हणतो की सचिन प्लीज, वाटेल तसे आरोप मी ऐकून घेणार नाही. अरे अस्मिता ही माझ्या बहिणीसारखी आहे आणि बहीण भावाच नात तुला कळतं का? तेव्हा सचिन म्हणतो की अरे ताई म्हणण्याने तर काय होतं, तुझ्या मनात तर वेगळेच विचार सुरू आहेत. त्यावरती अस्मिता म्हणते की आमच्या नाही, तर तुझ्या मनातील विचार वेगळे आहेत. आमच्यावर आरोप करून मात्र तू तुझ्या साक्षी बरोबर असणार प्रकरण झाकण्याचा प्रयत्न करतोय. तर हे अजून सुद्धा सुरू आहे, ते मला चांगलेच माहिती आहे. तरी सुद्धा मात्र तुला आमच्या घरामध्ये ठेवून घेतलं, हे तुझ्यावर केलेले उपकार समज. तेव्हा आता सचिनला फारच राग येतो. सचिन लगेच आता अस्मिताला मारण्यासाठी हात वर उचलतो आणि तिच्या कानामागे देणार. तोच लगेच अर्जुन पुढे येतो आणि अर्जुन आणि सायली सचिनला धरतात. अर्जुनला फारच राग येतो. अर्जुन म्हणतो, हिम्मतच कशी झाली अस्मिताईवर हात उचलण्याची? तेव्हा सायली सुद्धा रागाने म्हणते की सचिन भाऊजी, ही तुम्हाला मिळालेली शेवटची संधी आहे. तुम्ही जर पुन्हा एकदा अस्मिता ताईवर जर हात उघारला
तर याद राखा. सायली सुद्धा आता खूपच धमकावते. तेव्हा अर्जुन दात खात म्हणतो की हात तोडून तुझ्या दुसऱ्या हातामध्ये हात देईल. लक्षात ठेव. तेव्हा आता अर्जुन इतका भडकलेला आहे आणि सचिनला चांगलंच धमकाळतो. तर कल्पना सुद्धा आता खूपच रागवलेली आहे आणि ती म्हणते की तू स्वतः पकडला गेलेला आहे म्हणून चैतन्य आणि अस्मिता यांच्या पवित्र नात्यावर तू संशय घेत आहे. तू आणखीन असं किती पातळी सोडून वागशील रे. अर्जुन सुद्धा दाता म्हणतो की अरे तुला बहीण भावाचं नातं काय कळणार, तुला तर कुठलंच नातं नाही समजणार. सायली म्हणते की अस्मिता ताई तुमच्या बाळाची आई आहे याची तरी तुम्ही जाण राखा. तरी सुद्धा या सचिनला काही फरक पडत नसतो. तो लगेच आता जोराने म्हणतो की वा आणि टाळ्या वाजवतो म्हणजे तुमच्या सगळ्यांच्या मात्र अस्मिता आणि चैतन्य यांच्या लफड्याला सपोर्ट आहे. तर तेव्हा आता सगळ्यांना आणखीनच राग येतो कारण हा सचिन आरोप होऊन आरोप करतच आहे. ती त्याच्याकडून गिस घेते, तासनतास गप्पा करते आणि नव्याकडे मात्र दुर्लक्ष करते. हे सगळं तुम्हाला चालता येत आणि मी जर एखाद्या दुसऱ्या मुलीकडे बघितलं तरी सुद्धा मी वाईट ठरतो. तर आणि वाह म्हणून आता स्वतःचे दोष लपवण्याचा प्रयत्न करत आहे. तेव्हा आता अर्जुनला फारच राग येतो. अर्जुन त्याची गचंडी धरतो आणि म्हणतो की पुन्हा जर चैतन्यच नाव घेतलंस तर याद रा गाठ माझ्याशी आहे, लक्षात ठेव. लगेच अर्जुनला ढकलून देतो आणि म्हणतो की कुणाला धमकी देतोस रे, मी कुणालाही घाबरत नाही आणि तुला तर नाहीच नाही. माझा तुमच्याशी कोणताही संबंध नाहीच. अस्मिताशी माझा संबंध होता पण कुणास ठाऊक ते बाळ तरी माझं आहे किंवा नाही. किंवा आता अर्जुनला आणि बाकी सगळ्यांना इतका राग येतो अर्जुन त्याच्यावर धावून जाणार असतो, परंतु अस्मिताला आता इतका राग येतो ती सनकनी मात्र आता सचिनच्या कानामागे ठेवून देते आणि हे बोलता तुला लाज कशी वाटली नाही रे असं विचारते. इतक्या दिवस मी उगाचच विचार करत होते की तुला माझ्या आयुष्यामध्ये राहून द्यायचं की नाही, पण तुझी तर लायकीच नाही माझ्या आयुष्यामध्ये राहण्याची. त्यामुळे आत्ताच्या आता तू आमच्या घरातून निघून जा आणि लवकरच मात्र मी डिवोर्स पेपर पाठवणार आहे आणि त्याच्यावर निवटपणे सह्या करायच्या आणि यापुढे आता आपली भेट होईल ती कोर्टामध्ये होईल. धडकेबाज मात्र आता अस्मिताने तिचा निर्णय सांगितलेला आहे आणि सचिनचे होश मात्र उडवलेले आहे. त्यावरती अर्जुन म्हणतो की अग अस्मिता ताई, हेच तर मी तुला केव्हापासून सांगत होतो. अस्मिता म्हणते की अर्जुन मला निर्णय घेण यासाठी थोड असा उशीर झाला, आता मात्र माझा निर्णय नाही बदलणार. तेव्हा सायली म्हणते की हो ना अस्मिता ताई, तुम्ही अगदी योग्य करत आहात. त्यावरती प्रताप सुद्धा खूप राग येतो. प्रताप म्हणतो की सचिन तुला कळत नाही का, निघ चल इथून. जर तुझे काही कपडे वगैरे राहिले असतील तर नंतर बॅग भरून पाठवून देतो. चल निघ इथून आणि परत इथे येऊ सुद्धा नकोस. त्यानंतर अर्जुन म्हणतो की हे बघ आता सचिन, एक गोष्ट लक्षात ठेव, नाही मी तुला अस्मिता आणि चैतन्याच्या पाया पडून माफी मागायला लावली तर नावाचा ॲडव्होकेट अर्जुन सुभेदार नाही मी. तेव्हा अस्मिता म्हणते की याला मात्र प्रियासारखं लाथा बुक्क्यांनी मारून अगदी लाथाडून बाहेर काढलं पाहिजे. त्यावरती कल्पना सुद्धा म्हणते की सचिन तशी वेळ तुझ्यावर येऊन देऊ नकोस. जर तुझ्यामध्ये थोडीशी लाज शिल्लक असेल तर स्वतः निघून जाशील. चैतन्य आता रागाने सुद्धा त्याला बोलत आहे आणि सचिन म्हणतो की हो जातोय, मी सुद्धा येथे नाही थांबू शकत. मलाच मात्र तुमच्या घरामध्ये थांबण्याची हौसच नाही. आता हे सगळे तुम्ही माझ्याशी जे काही वागलात ना त्याचा पश्चाताप करण्याची वेळ तुमच्यावर येईलच असे मात्र तो धमकी देतोय. अस्मिता आता कोणी घाबरायला तयारच नसतात. सचिन आता पुढे म्हणतो नाही, मी तुमच्या सगळ्यांची आबरू वेशीवर टांगली, मी माझं नाव सचिन नाही लावणार. अर्जुन खूपच रागाने त्याला निघ असं म्हणतो. अस्मिता काही त्याला घाबरत नसते. तेव्हा आता अस्मिताला फारच टेन्शन येते. अर्जुन तिला धरतो आणि म्हणतो की हे बघ अस्मिता ताई, शांत हो, तू बस खाली. अस्मिताला रडू येत असतं कारण स्वतःची चूक झाकण्यासाठी सचिनने
आमच्यावर इतके घांडे आरोप केलेले आहेत, शी लाज वाटते मला खरंच. त्यावरती आता सायली म्हणते की ते फक्त निमित्त शोधत होते, कारण तुम्हाला दोषी ठरून त्यांना इथून निघूनच जायचं होतं. तेव्हा आता चैतन्य म्हणतो की मी फक्त अस्मिता ताईला आधार देण्याचा प्रयत्न करत होतो, आणि त्याचा मात्र असा अर्थ हा काढेल असं माझ्या मनात सुद्धा नव्हतं. तेव्हा आता अर्जुन म्हणतो की चैतन्य प्लीज शांत हो. प्रताप सुद्धा म्हणतो की चैतन्य हे पग जाऊन दे, दुर्लक्ष कर, या सगळ्याकडे अजिबात लक्ष देऊ नकोस. तुमचं नातं कसं आहे ही कळण्याची लायकी सुद्धा सचिनची नाही. अस्मिता म्हणते की अरे चैतन्य, आपण एकमेकांसाठी काय आहोत हे आपल्याला माहिती आहे. आपल्या नात्याला मात्र कोणतंही नाव देण्याची अजिबात गरज नाही, कारण ते बहीण भावाच्या नात्यापेक्षा सुद्धा पवित्र आहेत. यावर सायली म्हणते की अहो हे बघा, तुम्ही लवकरात लवकर यांच्या घटस्फोटाचे कागद तयार करा. अर्जुनला म्हणते. अर्जुन म्हणतोय तयारच आहे, फक्त मी अस्मिताच्या होकाराची वाट बघत होतो आणि मी लगेच केस फाईल करतो. सायली म्हणते की या सगळ्या गोष्टी आता लवकरात लवकर व्हायला हव्या, आणि हा माणूस आपल्या सगळ्यांच्या आयुष्यामधून जितक्या लवकर जाईल तितकं बरं राहील. कल्पना म्हणते की हो ना सायली एकदम बरोबर बोलत आहे. आणि तेवढ्यात पूर्णाही बाहेर येतात. पूर्णाही म्हणतात की सायली, आणि तुम्ही तन्वीला सायली का म्हणतात बरं असं विचारते, कारण कल्पनाच बोलणं तिने ऐकलेलं असतं तेव्हा. आता सगळ्यांना आणखीनच धक्का बसतो. तुम्ही सगळेजण माझ्याशी असा खेळ का खेळतात बरं, आणि तुम्हाला मी किती वेळेस सांगायचं की ही तन्वी आहे, आणि मला एकच गोष्ट 1000 वेळेस सांगायला आवडत नाही. तुम्हाला चांगलंच माहिती आहे. मी एकदा सांगितलं की ती माझी नात तन्वी आहे, तर बास आता. आणि परत तिला कोणी सायली म्हटलं तर मी खपून घेणार नाही. तेव्हा आता सायली पूर्णाजीला शांत करते आणि म्हणते की पूर्णाजी, अग मी तुझीच नवी आहे. मामी फक्त मला सायली म्हणून हाक मारत होती, हाक नव्हती मारत, ती फक्त सायलीबद्दल बोलत होती. तेव्हा आता लगेच पूर्णा म्हणते की तू चल बर माझ्या खोलीमध्ये, आणि सायलीबद्दल कोणी काहीच बोलायचं नाही, आणि चल बर लवकरात लवकर. म्हणून आता ती सायलीच्या हाताला धरते आणि तिला आतमध्ये घेऊन जाते. तेव्हा आता सगळ्यांच्या जीवाला आता सचिनच एकतर टेन्शन असतंच, आणि त्यात पूर्णाजीत सुद्धा. अर्जुन म्हणतो की हे सगळं आता एकत्र हडल करणं खरंच मला नाही जमत. तर ही पूर्णाजी नॉर्मल असतील तर त्या सचिनला मात्र आता शिकवण हे सोपं गेलं असं आता म्हणतो की तरी सुद्धा सायलीच आभार मानले पाहिजेल. सायलीने सगळं काही छान हडल केलेलं आहे, तर नाहीतर काय मोठा अनर्थ ओढवला असता काय माहिती. अस्मिता म्हणते की डॅड, अनर्थ तर ओढवलंच आहे. एकीकडे मात्र पूर्णाची ही अवस्था करणारी प्रिया, आणि दुसरीकडे मात्र माझ्या आयुष्याचा सत्यानाश करणारा तो सचिन. मग ही अशी माणसं आपल्याच नशिबात काय येतात बरं. त्यावरती आता पूर्णाची सायलील घेऊन आते येते आणि म्हणते की हे पग बरोबर आहे, कारण कल्पना म्हणत होती ना सायलीच बरोबर आहे, ते मी ऐकलेलं आहे. ती असं का म्हणत होती नक्की, तुला सायली समजत होती. त्यावरती सायली पूर्णाजीला म्हणते की नाही ग, ती मला सायलीबद्दल समजावत होती. आणि काय पूर्णाजी चुकून जर मला कोणी सायली म्हणाला तर एवढं काय बिघडतं यात. अगं सायली कशी सगळ्यांच्या अवतीभवती फिरत असते, म्हणूनच बहुतेकदा मामा मामी तिला तन्वी हाक मारतात आणि मला सायली हाक मारतात. तुझं नाही का नावामध्ये गोंधळ उडतो, अगदी तसं तसंच आहे. हे एवढं काय बिघडलं बरं. त्यावर पूर्णाजी जी म्हणते की अगं पण तरी सुद्धा मला तुझ्या बाबतीत असा गोंधळच व्हायला नकोय. अपघातानंतर मात्र इतकी वर्ष तू आमच्यापासून दूर राहिलीस. मी तुझी किती वाट बघितली. तू परत लवकरात लवकर आमच्यात यावी यासाठी मी उपवास तापास केलेत, आणि हे बघ आता तू आलीस, त्यामुळे मला तुला परत नाही गमवायचं ग. त्यानंतर अस्मिता आपल्या रूममध्ये येते. तिला बाळाबद्दल वाईट वाटतं, ती रडत असते. तेव्हा सगळेजण आता अस्मिताला समजवतात, अस्मिता ताई प्लीज तुम्ही मनाला इतकं वाईट वाटून घेऊ नका. तेव्हा अस्मिता रडतच म्हणते की पण या सगळ्यामध्ये माझ्या बाळाचा काय दोष आहे. सचिनला जर
त्या मुलीच्या मागे जायचं होतं, तर त्याने माझ्या बाळाला जगातच काय येऊन दिलं बरं. तेव्हा आता चैतन्य स्वतःला दोषी मानतो. तो म्हणतो की ह्या सगळ्याला मी जबाबदार आहे. मी थोडासा जरी विचार करायला हवा होता की आपलं नात इतकं पवित्र असताना सुद्धा सचिनला ते नाही आवडणार. अर्जुन म्हणतो की चैतन्य, हे बघ, त्यात तुझा काही दोष नाही, स्वतःला इतकं ब्लेम करू नकोस. तेव्हा चैतन्य म्हणतो की कसं ब्लेम करू नकोस, अरे माझ्यामुळे हे बाळ आता वडिलांशिवाय वाढणार आहे. तेव्हा मात्र प्रताप म्हणतो, तरी सुद्धा बाळाचा बाप होण्याची प्रतापची, त्यात सचिनची लायकी तरी होतीस का? झाल्यानंतर जबाबदारी संपत नसते, उलट सुरू होते, आणि हे सगळ्यांना कळत नाही. त्यानंतर इकडे सायली विचार करते की खरंच पूर्णाजी, तुम्ही तन्वीच्या बाबतीत किती हळवे आहात. तन्वी आपल्याला सापडली नाहीच, आणि उलट आपण एका वेगळ्याच मुलीला तन्वी समजत होतो. धक्का मात्र तुम्ही कसा पचवणार आहात बरं? हा सगळा विचार सायली मनात करते आणि म्हणते की पूर्णा आजी, तुम्हाला अजिबात गमणार नाही, हे बघ, मी तुझ्या समोर आहे, आणि आता तर मात्र मी तुझ्या मांडीवरच झोपणार आहे. तुम्हाला नक्की थोपट. म्हणून सायली लगेच खुश होत पूर्णाजीच्या मांडीवर डोक ठेवून झोपते. खुश होऊन आता पूर्णाजी तिला थोपडते. हा भाग येथे संपतो. पुढील भागामध्ये सायलीला मात्र आता उलट्या होत असतात. सायली म्हणते की मला तर असं मळमळत का, आणि सकाळी मात्र त्या रूम फ्रेशरचा जो काही वास आहे त्याने मला तकलीफ झाली, आणि असं उलट्या का होतात सायलीला? लगेच आता उलट्या होत असतात. मात्र आता सायली ही बाथरूममध्ये पडते आणि परत बाहेर येते आणि म्हणते की मला उलटी सारखं झालं, पण उलटी का झालं नसेल? आणि तेवढ्यात मात्र सायली ही आता ती फाईल वाचते गरोदरपणाची आईची, आणि तेव्हा आता सायली विचार करते की ही सगळी लक्षण तर गरोदरपणाची नाहीत ना. तेव्हा मात्र अर्जुन हा खूपच रागाने आता रूममध्ये येत असतो. सायली हसला विचार करत आहे, आणि आता अर्जुन इतका सचिनवर भडकलेला आहे की त्या सचिनला बाप होण्याची सुद्धा लायकीच नाही, आणि बाबा नक्की अगदी काय म्हणाले ते मला पटलेलं आहे. तेव्हा सायली विचारते की मूल होण्याबद्दल बाबा काय म्हणाले? त्यावरती अर्जुन सांग, मूल झाल्यानंतर त्याचे परिणाम आहे ते बाळाला भोगावे लागतात. आणि तेव्हा आता अर्जुन ठरवतो, आणि तो सायलीला म्हणतो की किती काही झालं तरी आता सुद्धा आपण बेबी प्लन नाही करायचा. तेव्हा सायली विचार करते की जर मी गरोदर असेल, यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ लाईक करा. धन्यवाद.